नमस्कार नमस्कार नमस्कार. गुड मॉर्निंग, शुभ प्रभा, शुभ सकाळ. तर आज आहे पेपर दुसरा म्हणजे अधिष्ठान अभ्यासक्रमाचा वायसीय मुक्त विद्यापीठाचा पेपर क्रमांक 2. कालचा होता पहिला हिंदी आणि इंग्लिश. तर कसा आणि काय गेलेला आहे तो तर तुम्हाला सांगितलेलाच आहे. म्हणजे हिंदीचा टफ होता तर इंग्लिशचा खूप इझी होता. आता बघूया आजचा जो पेपर आहे तो आपल्याला कोणती समस्या आपल्यासमोर निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि कोणती नाही. सो सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे धनंजय शेळके डेली ब्लॉग्स. डेली ब्लॉग्सचं चॅनलचं नाव ठेवलं पण काय आपल्याला डेली ब्लॉग टाकायला काही टाईम भेटत नाही. म्हणून आजपासून नो म्युझिक बॅकग्राऊंड टाकताना आपण डायरेक्टली जे आपलं दिनचर्या आहे त्याचा ब्लॉग हा आपण आपल्या चॅनलवर आजपासून अपलोड करणार आहोत. सो म्हणून सांगतो, ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. याचा अर्थ आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुमच्यापर्यंत सर्वात पहिली येणार. तर काल निघालेलो होतो आम्ही लवकर, म्हणजे घरातून जवळपास 7:15 वाजता निघालेलो होतो. तर त्याचं कारण असं होतं की आम्हाला कॉलेज वगैरे माहिती नव्हतं. मग कॉलेज आम्हाला शोधायचं होतं की निमाणीला उतरल्यानंतर पंचवटी कॉलेज कुठे आहे ते आम्हाला समजलेलं आहे. आणि आता आज निघालेलो आहोत आम्ही 7:30 वाजता. आणि आरती आणि चेतना त्या पण येणारच आहेत, कारण की त्या आहेत आपल्या क्यूट छोट्याशा सिस्टर. म्हणून आजचा ब्लॉग देखील त्यांच्यासोबत असणारच आहे. आणि आज बघूया आम्ही जेवणाला टिफिनला काय काय आणलेलं आहे आणि त्याचसोबत आजचा आमचा पेपर कसा आहे. आणि काल देखील आमचा एक नवीन मित्र झाला FY BA YCM, तो पण BA YCMमधून करतो आहे, BSc रेग्युलर करतो आहे. सो आजही त्याला मी माझ्या ब्लॉगमध्ये इन्क्लूड करण्याचा हा प्रयत्न करणारच आहे. सो वेट अँड वॉच. तर अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा. आता मी बसमध्ये शूट करेल किंवा डायरेक्ट निमाणीला उतरलो का तिथेच पुढचा ब्लॉग हा शूट करेल. तर मग मित्रांनो आता इथे उतरलेलो आहोत आहे इथे दिंडोरीच्या बस स्टँडवर. ही मागं बस होती कळवण पुणे, कारण की अजून आमची एक छोटीशी सिस्टर यायची बाकी आहे. चेतना आरती इथे येऊन थांबलेली आहे. आरती तिकडे बसलेली आहे. म्हटलं तोपर्यंत एक ब्लॉग शूट करून घ्यावा. आणि ती आली का लगेच आम्ही निघू आता आमच्या दुसऱ्या बसने. तर मग मित्रांनो मी इथे बसलेलो होतो बस स्टँडवर. तेवढ्यात आमचे जुने मित्र म्हणजे आमचे लहान बंधू मिस्टर तन्मय ढाकराव आम्हाला भेटलेले आहे. म्हटलं चला त्यांच्यासोबत एक छोटीशी एक मेमोरी बनवून घेऊ, एक छोटीशी क्लिप घेऊन घेऊ जेणेकरून त्यांची आठवण कायमस्वरूपी आपल्या ह्या फोनमध्ये कैद अशी राहील. सो त्यांच्याकडून जाणून घेऊया आजचं थोडंफार लेक्चर. नमस्कार माझे जमलेले तमाम मित्र. ठीक आहे असू द्या, तिकडे जमत नाही, त्याला जायचं आहे कामावर. ते मेगा फाईनला तो जॉब करतो. आता त्याची बसचा पण टाईम झाला आहे आणि आमच्या पण बसचा टाईम झाला आहे. सो आता आम्ही निघतो. आता बाकीचं मला जर का बाय चान्स माझी ID जाणून घ्यायची असेल इंस्टाग्रामवरची तर तन्मय धाकरो नावाने ही माझी इंस्टाग्राम ID आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करतो ती. मी नक्की तिथं जाऊन त्या IDला फॉलो करा. आता आपण आता भेटूया आपण डायरेक्टली नाशिकमध्ये जाऊ. बाय. फायनली मित्रांनो आता पोहोचलेलो आहे आमच्या कॉलेजला. आता वाजलेले आहेत 9 आणि अजून आहे 1.5 तास. तर आता 1.5 तासामध्ये आम्ही करू जेवण वगैरे. आजचा जेवणाचा मेन्यू काय आहे तो पण तुमच्यासोबत आज आम्ही शेअर करणार. आणि त्याच कॉलेजच्या शेजारी हे शेजारचं जे कॉलेज आहे ना ते आहे हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज आहे. सो आता बघूया कोण कोण कॉलेजवर आलेलं आहे आणि कोण कोण नाही. ओळख करायची बऱ्याच जणांसोबत, जे एक्झाम हॉलमध्ये आहेत ना त्यांच्यासोबत ओळख करायची आहे. सो चला आता डायरेक्ट आता जेवणाच्या ठिकाणीच भेटूया आपण. सो आता आम्ही पोचलेलो आहोत इथं आमच्या कॉलेजच्या ग्राउंडवर. हे आहे संपूर्ण ग्राउंड. आणि आता जेवणाला सुरुवात केली. तर आता प्रत्येकाचा मेनू तर आज मी नाही सांगणार, ज्याचा त्याचा मेनू तोच सांगेल. मी लास्टला सांगेल. आता आरतीकडून ऐकून घेऊया आधी. आळूचे वडे. अळूची वडी मला आवडते. इकडं चेतना बटाट्याची भाजी. हां तिकडं बटाट्याची भाजी. मी आणलेली आहे शेंगदाण्याची चटणी. तिला आहे भरपूर तेल. आणि याच्यामध्ये आहे डोंगराची काळी मैना म्हणजेच आपले आवडते करवंद. म्हणजे आम्ही तिथं दिमानीच्या बस स्टँडला उतरलो ना तिथे करवंद घेतलेले होते. हे बघू शकता, खरंच खूप गोड आहे. साखर गुळापेक्षा देखील गोडवा त्याच्यात आहे. सो आता आम्ही करूया जेवण. सो फायनली मित्रांनो आता पेपर दुसरा जो आहे तो काही आता संपलेला आहे. तर आता म्हणायचं असं की आरती आणि चेतना एका ब्लॉकला होत्या, सुजाता आणि मी एका ब्लॉकला होतो. तरी कॉफींचं तर नाही पण थोडं कुठंतरी प्लस मायनस असं झालं की आरतीची आणि चेतनाची होती मज्जा. पण ते म्हणतात ना सुळीवर चढल्यासारखी ती गोष्ट झाली ती होती सुजाताची आणि माझी.
तरीसुद्धा आम्ही त्यांच्यापेक्षा चांगला पेपर लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मग मित्रांनो, आजचा ब्लॉग काय म्हणायचं आहे, काहीच नाही. त्यांचे एक्सप्रेशन पाहूनच असं वाटतंय. चला तर मग मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सेव टेक केअर. आणि आज आमच्या ग्रुपमध्ये आहे वाढवा झालेली सुजाता. बाय बाय.